चला ते आना अवघड सुपडदार आहो चालू केलाय का चला धर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय आदिवासी. आमच्या शेतकरी जोडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन, स्वागत. तर आमचे मित्र बाबाजी शेत खेमनर यांनी कॉल केला. तर त्यांच्या घराजवळ खूप असा मोठा साप निघाला होता. तर नागजातीचा कोबरा साप आहे. तर त्याला धोका वाटला तर तो असा पणा काढतो आणि मुद्दाम होऊन तो चावत नसतो. त्याला आपण असंच छाडण्याचा प्रयत्न केला तर त्याचा जीव वाचवण्यासाठी तो चावा घेण्याचा प्रयत्न करतो. तर पाहू शकता असा पणा काढतो. तर बाबाजी दादा खेमनर तसेच हे सर्व यांचे खूप खूप अभिनंदन, कारण ते लक्ष ठेवल्यामुळं पकडण्यासाठी मदत झाली. आणि साप चुकून चावत नसतो. जर त्याच्यावर पाय पडला असा तर तो जीव वाचवण्यासाठी चावा घेतो. आणि चुकून दवून झाला तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा. असं तंत्रमंत्र किंवा झाडपाला याच्या फंद्यात पण रोवू नका, जेणेकरून रुग्णाला लवकरात लवकर उपचार भेटतील आणि रुग्ण बरा होईल. आपल्या पठार भागात, ग्रामीण भागात आपल्याला अनुभव नसल्यामुळं लोक झाडपाला किंवा तंत्रमंत्राच्या याच्यात पडतात आणि रुग्णाला जास्त होतं. तर जेणेकरून असं तंत्रमंत्र किंवा झाडपाल्याच्या याच्यात करू नका. लवकर हॉस्पिटलमध्ये जा. सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार होतात. तर सर्वांचे अभिनंदन, धन्यवाद. आमचा यूट्यूब चॅनल आहे सर्पमित्र शेतकरी जोडी. याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुमच्यामुळं एखाद्याचा जीव वाचू शकतो आणि धोका टळू शकतो आणि अशा वन्य जीवांचा जीव वाचू शकतो. बरणी आहे का? हा हा काल तिकडे राहणार होता. प्युअर विषारी राहतो. याला आहे ना कमीत कमी अर्ध्या ते पाऊण तासात दवाखान्यात गेले पाहिजे. हो का? नाग आहे का? नाग फणा काढतो ना. नागी का साप? नाही नाही साप का नागी कस काय आहे का? फणा काढी ना आता. फणा पाहिला ना तुम्ही? हा बस ना खाऊ. इकडं इकडं ये बरं. दे ना त्यांच्या फणा करून काढी ना. तुम्ही पाहिला असताना पिल्लू का असं मला मोठा आहे. पिल्लू म्हणजे याच्यापेक्षा एक लय मोठे असं मला म्हणायचंय. हा हा आताशी फणा काढलाय त्याने. फणा काढलाय आताशी. अवघड सुपडदार आहो. अरे बाबू बारीक आहे.
त्याच्यातून वीस सोडते काय हा ते पण 20 आलं पाय ते बरोबर चावा घेतला का तसे 20 येत. दात दोन. वाटे दिसते हाता बघा नाही त्याच खाण्याचं हे होतं ना दात काढल्यावरती आणि जो साधा साप राहतो त्याला अशी जात नाही राहत. हा ना. त्यांना काहीच नाही वाटत बाई काहीच नाही वाटत. सर्प मित्र आहे खरंच आहे. हा ना आपण किती घाबरतो. हा मग आपल्या परत जीव इकडे. बसवायची सुद्धा आयडिया आहे बघा. हा त्यांचे आहेत, पण तो छोटा होता जरा. तुम्ही तुमच्या इथून पकडून नेला 10 मिनिट होती पण ती पळाली ती. अजून एक यावं दुसरं इथं नाही, भरपूर असतील ते आता ते आप म्हणजे लक्ष नाही राहत नाही तर ते अशी अडचणी काल आम्हाला रानात भेटला होता इथं. चाललंय तर धन्यवाद काढा. तर मित्रांनो असे साप घराजवळ येऊ नये याच्यासाठी दक्षता घेणे गरजेचं आहे. असे अडचण जुनं सामान जर असलं तर साफसफाई करून तिथं तणनाशक मारा म्हणजे तिथं बिटकी येणार नाही, उंदीर येणार नाही. आणि उंदीर किंवा बिटकी आली तर त्याच्या वासाने साप येतात. म्हणून स्वच्छता ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तर धन्यवाद. एक फोटो घ्या सगळ्यांना. कट करू का. हा.